हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हा आहे नारळाचा कोंब. हा अशा पद्धतीनं आपल्याला बाहेर दिसतो, म्हणजे जिथे नारळाची शेंडी असते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोंब आलेला दिसतो. आणि हा जसा कोंब मोठा होत जातो तसा आतमधल्या बाजूला एक छोटा नारळ यायला लागतो. तर तो कसा येतो तेही मी दाखवते. या 3 शिरा ज्या नारळाच्या दिसतात त्यातल्या कुठल्याही एका शिरेवर किंवा सगळ्यात 3ही शिरांवर सुद्धा आपण कोयत्याने किंवा जड लोखंडी वस्तूने असं धक्का मारायचा आणि नारळ फोडायचा. आणि नारळ फोडल्यानंतर याच्यातलं आपण पाणी तर काढून घेतोच, पण हा कोंब बाहेर कसा दिसतो आणि आतल्या बाजूला ह्या पद्धतीनं छोटा नारळ आलेला असतो. हा जो छोटा नारळ आहे तो काढण्यासाठी बाहेरचा कोंब आपल्याला आधी काढावा लागतो. त्याशिवाय तो आतला जो नारळ आहे छोटा आलेला तो निघत नाही. आता बघा हा सहजगत्या निघतोय. तर हा खायला अतिशय मस्त लागतो. कापसासारखा मऊ लागतो खायला आणि फार अशी चव नसते, पण तरी गोडसर असतो. अशा पद्धतीनं जर तुम्हाला कधी नारळ कोंब आलेला मिळाला किंवा नारळ आणल्यानंतर त्याला जर घरात कोंब आला तर थोडंसं थांबून त्याला आणखीन मोठं करा आणि या पद्धतीनं नारळ फोडून आतला गोडसर असलेला हा दुसरा नारळ म्हणजे नवीन तयार होणारा नारळ कधीतरी खाऊन बघा. यातला आस्वाद तुम्हाला घेता येईल हा, आणि याचा आनंदही घेता येईल. हे सुद्धा एक छानसं फळ आहे जे आपण नुसतं खाऊ शकतो. जसं आपण शहाळ्याचं पाणी पितो किंवा नारळ फोडल्यानंतर सुद्धा आपण त्याचं पाणी पितो, ते जसं आपल्याला समाधान मिळतं ना, तसंच हा कोंब आलेला छोटा नारळ म्हणजे नवीन येणारा नारळ हा खाल्ल्याने आपल्याला एक ते समाधान मिळतं. कधीतरी मिळाला तुम्हाला तर तुम्ही सुद्धा हा खाऊन याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. तुम्ही यापूर्वी कधी खाल्ला असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा.